हा खूप म्हणजे घाणेरडा प्रकार घडला. ही एवढा नीच पातळीला जाणं. लोकांनीही अशा नाकर्ते लोकांना किती वेळा सत्तेवर बसवायचं. नमस्कार, मी सूरज पवार. तुम्ही पाहतात कुलाबा न्यूज 24. खरं तर महापुरुषांचे शिल्प उभारले की जबाबदारी संपते का, अशी कुठेतरी मानसिकता महानगरपालिकेची आहे का, असा सवाल वारंवार समोर येतोय. त्याचंच एक कारण असं की जे उड्डाणपूल इथले टिळकांचं जे शिल्प होतं त्या ठिकाणी कुलाबा विधान प्रमुख विकास मयेकर सर ज्यावेळी पुण्यतिथीनिमित्त तिथे अभिवादन करण्यासाठी गेले होते तेव्हा तिथे त्यांना काहीतरी अनुचित प्रकार दिसून आला. नेमका काय आहे ते प्रकार, आज सर आपल्या सोबत आहेत. नेमकं सरांच्या तोंडून आपण ते 2 शब्द ऐकून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24मध्ये. तुम्ही आता काही दिवसांपूर्वी टिळकांना अभिवादन करण्यासाठी जे उड्डाणपूल इथे गेला होतात तेव्हा तुम्ही नेमकं काय तो प्रकार बघितला जो संतापजनक होता? संतापजनक म्हणजे आपण ह्या कुलाब्यामध्ये जर पाहिलं का कितीतरी महापुरुषांचे पुतळे उभारलेले आहेत. छोटे छोटे खाली कितीतरी पारसी आहेत किंवा महाराष्ट्रीयन आहेत. बरोबर, गोखलेंचा पुतळा आहे, टिळकांचा आहेच. पण गेल्या 25 वर्षात शिवसेनेचे राज्य असताना कधी असा प्रकार कुठे अनुचित घडला आहे याची कुठेच नोंद नाही. आणि गेल्या वर्षी आमचा सत्ता बदल झाला आणि आता ह्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. म्हणजे फक्त आता जे सत्ताधारी जे आहेत ते फक्त खुर्चीसाठी आले आहेत का, असा हा मोठा प्रश्न आहे. कारण जर त्यांना टिळकांसारख्या ज्या क्रांतिकारी घडवणारे लोकमान्य टिळक त्यांचा ह्यांना विसर पडला आहे. फक्त मोठ्या मोठ्या ठिकाणी फक्त जायचं, आपल्या महापौरांना आणि बाकी सगळ्यांना घेऊन जायचं आणि करायचं. पण ज्या ज्या ठिकाणी अशी छोटी मोठी शिल्प आहेत तिथे मात्र दुर्लक्ष करायचं. अर्थात ते आम्ही असं नाही म्हणणार किंवा ते मुख्यमंत्र्याचं काम आहे किंवा महापौरांचं काम आहे. परंतु तुमच्या अधिपत्याखाली येणारे जेवढे वॉर्ड आहेत ते वॉर्डचे अधिकारी असतील किंवा त्यांचे संबंधित कोणतरी जे असतील हे त्यांची पण जबाबदारी होती. परंतु सत्तेचा माज हा दिसून आलेला आहे की तुमचा अधिकाऱ्यांवरती कुठलाही असा अंकुश नाही आहे आणि फक्त खुर्ची. आणि आता गेल्या 6 महिने म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर खूप मुंबईत बदल लोकांनी पाहिला आहे. हा खूप म्हणजे घाणेरडा प्रकार घडला. ही एवढा नीच पातळीला जाणं म्हणजे आपण याचा विसर पडतो आहे, ही गोष्ट ह्या सत्ताधाऱ्यांनी ह्या ठिकाणी निदर्शनाला आणून दिलेली आहे. सर कुठेतरी आजचा जे सत्ताधारी पक्ष आहे ते कुठेतरी हिंदुत्ववादी आहे असं ओळखलं जातं. आणि जर आता आपण जो विषय घेतोय तो विषय पण टिळकांच्या पुतळ्याबद्दल आहे, त्यांच्या स्मारकांबद्दल आहे. आणि त्या स्मारकांच्या आजूबाजूला कुठेतरी घाण आढळलेली, चरसुला गर्दुल्यांचा वावर आढळलाय. काय सांगा? हिंदुत्ववादी कसले? हिंदुत्ववादी नाहीच आहेत. मग हिंदुत्ववादी म्हणजे त्यांचं कुठलं हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आणि कुठल्या प्रकारचं हिंदुत्व ते लोकांसमोर आणत आहेत. तर त्यांना आम्ही हिंदुत्ववादी हे सरकार म्हणा किंवा ह्या लोकांची जी काय आहे त्या आम्ही मानत नाही त्यांना हे हिंदुत्ववादी आहेत. सर ज्यावेळी तुम्ही गेलात अभिवादन करायला टिळकांना, तिथे नेमकं काय तुम्हाला दिसून आलं की तुम्ही संताप व्यक्त करताय? तिथे आता 4 रस्त्यावरती ते स्मारक आहे, ते शिल्प उभारणी केलेलं आहे. म्हणजे तो टिळकांचा म्हणजे लोकमान्य टिळक मार्ग आणि मोहम्मद अली रोड मार्ग ह्या मार्गाचा त्या जंक्शनवरती हे शिल्प उभा केलेलं आहे. आणि खूप हेवी ट्रॅफिक असतं, हजारो लोक जाणं येणं असतं तिथे. असं नाही का एकदम अडगळीत आहे पुतळा आणि मग तिथे कोणाचं लक्ष नाही, दुर्लक्षित आहे मग होतं असं कधी, असं नाही. पूर्ण म्हणजे अधिकारी तिथून त्या मार्गातून जातात. महापौर देखील कदाचित त्या मार्गाने गेले असतील. अर्थात त्यांच्या काळ्या कासा आहेत, त्यांना दिसलं असेल नसेल का माहिती नाही. आणि कदाचित दिसलं नाही म्हणून हा अनुचित प्रकार घडला. आणि मग आम्ही दरवर्षीप्रमाणे ही काय पहिली वेळ आम्ही गेलो आहे असं नाही. गेली 25 वर्ष म्हणजे हे शिल्प तर 25 वर्षानंतर अलीकडेच जे फ्लायओव्हर ब्रिज बांधल्यानंतर तो एक जंक्शनचं एक स्मारक म्हणून त्यांना ते शिल्प त्या ठिकाणी उभं केलं महापालिकेने, बरोबर की नाही. पण त्याच्यानंतर ते उभं केल्यानंतर प्रत्येक वर्षी टिळकांच्या पुण्यतिथी जयंतीला आमचं तिथे जाऊन त्यांना अभिवादन करणं हे आमचं कर्तव्य. आम्ही त्या दृष्टीने आम्ही तिथे गेलो. पण ह्यावेळी आम्ही ज्यावेळी गेलो, मी होतो, माझ्यासोबत बाजीराव मालुसरे होते, आमचे लोकरे होते, समजा विक्रम धोत्रे, आमचे सगळे पदाधिकारी. आम्ही सगळे त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर 2-4 अक्षर म्हणजे आम्ही जे फोटो काढले की आमच्याबरोबर जो पत्रकार होता त्यांना बोलून थांब पहिले फोटो काढू नकोस, कारण तिथे अक्षरशः गर्दुल्यांनी संपूर्ण विळखा घातला होता त्या स्मारकाला. त्या शिल्पाच्या आजूबाजूला सगळे गर्दुल्यांचं हे होतं. परंतु आपणच आपली आणखीन चव्हाट्यावरती आणू नये म्हणून आम्ही त्या गर्दुल्यांना तिथून हाकलवलं, त्यांना तिथून बाहेर काढलं. आणि आतमध्ये जाण्याचा मार्गच नाही, कारण तो कुलपाची जावी BMCकडे, स्वतः काय करत नाहीत आणि आम्हालाही करू देत नाही. शेवटी नाईलाजाने आम्ही त्या म्हणजे त्या गेटलाच हार बांधला
तो पुष्पहार आम्ही तिथे असं त्या गेटलाच अर्पण केला आणि त्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी केली म्हणा किंवा त्यांना पुण्यतिथीचं अभिवादन आम्ही केलं असं म्हणता येईल. सर, आपल्या कुलाबा न्यूजच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला किंवा महानगरपालिकेला काय सूचना द्या? ते सूचनेच्या पलीकडची लोक आहेत ती. एवढा मोठं काम दुर्लक्षित केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना काय सूचना देणार. आताच मला त्यांच्या डब्ल्यूचा फोन होता की असं आहे तसं आहे, आम्ही ते तुम्हाला काय आम्ही सूचना देणार. तुम्हाला कशाला ठेवलेलं आहे. तुमच्याकडे सगळं जेवढे रस्ते आहेत, जेवढे चौक आहेत, जेवढे स्मारक आहेत, जेवढे पुतळे आहेत, त्यांची पुण्यतिथी कधी असते आणि त्यांची जयंती कधी असते याचे सगळा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक वेगळं डिपार्टमेंट आहे. मग तुम्ही कोणाला असं काय प्रायव्हेट कुठल्या कंपनीला हे काम दिलं असेल तर त्यांच्याकडून ते झालं आहे की नाही झालं आहे त्याचे तुम्ही मात्र आता गटार साफ करताना किंवा एखादा मेन होल काढताना त्याचे फोटो मागवतात त्या कॉन्ट्रॅक्टरकडून. बऱ्याच ठिकाणी आपण मी आता येता एक मेनूलचं काम चाललेलं तर त्याची फोटोग्राफी चाललेली आहे. मग ह्या कामाची का नाही फोटोग्राफी तुम्ही मागवली, हे काम झाले की नाही याची शहानिशा का नाही केली आपण. त्याच्यामुळे ह्यांना आम्ही कुठला सल्ला देणं किंवा त्यांना काय म्हणजे उपदेश देणं हे त्याच्या पलीकडची लोक आहेत. त्यांनी त्यांचं काम नीट पद्धतीने करावं. आता सौम्य पद्धतीने आम्ही हे घेतलेलं आहे, अन्यथा असा विटंबनेचा आम्ही याच्यापुढे आम्ही सहन नाही करणार. मग ते शिवसेना पद्धतीने आम्हाला त्याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात करावं लागेल याची या प्रशासनाने याची काळजी घ्यावी. आत्ताच आपल्याला संपूर्णपणे माहिती दिली त्या पद्धतीनंच आम्ही तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला भारतीय स्वातंत्र्याच्या जनकाचीच ह्या मी तर म्हणेल आंधळं सरकार आहे, याला विसर पडला म्हणजे असा विसर पडला की हम रस्त्यावर असणारं हे शिल्प, त्या शिल्पाचा जर यांना विसर पडतोय तर या सरकारला म्हणा किंवा त्या अधिकारी वर्गांना म्हणा आपण कोणत्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोलावं हेच आम्हाला मुळात कळालं नाही. अस्तव्यस्त कपडे पडलेले तिथं गर्दुल्ले उभे होते. मग नेमकं आपला लक्ष आहे कुठं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आपल्या नेमका लक्ष आहे कोणत्या बाजूला की ज्यांनी हे स्वातंत्र्य उभं करताना अनेक महान लोकांचे शिल्प म्हणा पुतळे म्हणा उभे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी एक एजन्सी त्याच्यावर काम करते, पण आपण जर पाहिलं तर फक्त पुतळे उभारलेत. पुतळा उभारून काही होणार नाही. या महाराष्ट्रात असं अनेक जागा आहेत त्यांना करण्यासाठी, पण जर उभारला गेला, जर त्या महापुरुषाचं शिल्प आपण उभारलं तर त्याची काळजीसुद्धा घेणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि ते जर आपण घेणारच नसू तर मग एवढ्या मोठ्या शर्मेची गोष्टच नाही आहे. त्यामुळं यांच्याबद्दल आता न बोलणं हेच बरं. शेवटी लोकांनाही समजलं पाहिजे. लोकांनीही अशा नाकर्ते लोकांना किती वेळा सत्तेवर बसवायचं. गेल्या 25 ते 30 वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडे होती. त्यावेळेला एखादा प्रश्न असा निर्माण झाला की हे यांचा थैथयाट नाचायचे अक्षरशः. आज अनेक समस्या हे सरकार आल्यानंतर अनेक समस्या अशा आहेत. पाण्याचा तेवढाच प्रश्न आहे, रस्त्यांचा तेवढाच प्रश्न आहे. मुंबई पहिला पाऊस पडला त्यावेळेला मुंबई जलमय झाली. त्यावेळेला ती कोणतरी एक हिरोईन आली होती, तिनं मुंबईवर गाणं गेलं. ही लोक जातात कुठं अशा टायमाला. म्हणून लोकांनाच माझं अपील आहे खऱ्या अर्थानं की आपण आता जागं झालं पाहिजे. हे लोकमान्यांनी सुद्धा सांगितले. त्यामुळं लोकांनी जागृत होऊन अशा नाकर्ते लोकांना जर बाजूला केलं तर मला वाटतं की हे असं काय एवढ्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळं सर्वात मोठा प्रश्न तर आता माझा लोकांनाच आहे. लोकांची जागृती ही सर्वात मोठी गोष्ट आहे.